कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. शरद पवारांनी शिवसेना फोडणाऱ्या शिंदेंचा सत्कार करायला नको होता. संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल. काल दिल्लीमधल्या साहित्य संमेलनात शरद पवारांकडून शिंदेंना पुरस्कार. शरद पवार यांनी शिंदेंचा नव्हे तर अमित शहांचा सत्कार केला. राजकारण आम्हालाही कळतं. शिंदेंच्या सत्कारावरून संजय राऊतांचा शरद पवारांना सूचक इशारा. साहित्यिकांना दलाल म्हणणं हा साहित्यिकांचा अपमान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल. शरद पवारांची भूमिका पटत नसेल तर संजय राऊतांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडावं. मंत्री शंभूराज देसाई यांचा टोला. ठाकरे गटाच्या अंताची सुरुवात झाली आहे. संजय राऊत राजकारणातील शकुनी. शिंदेंवर केलेल्या टीकेनंतर संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर. शहांवर बोलण्याइतकी संजय राऊतांची उंची नाही. राऊतांनी एकतरी निवडणूक जनतेमधून लढली का? हिंमत असेल तर त्यांनी विधानसभा लढवून दाखवावी. बावनकुळेंचं राऊतांना खुलं आव्हान. राजन साळवी उद्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. पक्षप्रवेशाआधी साळवी ठाकरेंच्या शिवसेनेमधील उपनेते पदाचा राजीनामा देणार. पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरेंनी ईव्हीएम बद्दलची माहिती जाणून घेतली. ईव्हीएम संदर्भात आंदोलन करणार. भेटीनंतर उत्तम जानकरांची प्रतिक्रिया. मंत्र्यांचे सचिव आणि खासगी सचिवांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी. भविष्यात कुणी दलाली करताना आढळल्यास कारवाई करणार. फडणवीसांचा कडक इशारा. अक्कलकुव्यामधल्या मदरशात 2 परदेशी नागरिक सापडले. पोलिसांकडून गुन्हा दाखल. विदेशी नागरिकांना आसरा देणाऱ्यांवर कारवाई करा. मंत्री नितेश राणे यांची मागणी. बुलडाण्यामधल्या परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त अभियानाचे 3-13. साखरखेर्डा गावामध्ये मुलांना कॉपी पुरवण्यासाठी पालकांची धावपळ. परीक्षा केंद्रांवर कारवाई करण्याची मागणी. बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू. 2 मित्रांपैकी एका मित्राला वाचवण्यात यश. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रणवीर अलाहाबादियावर आसाममध्ये सुद्धा गुन्हा दाखल. प्रकरणाच्या चौकशीसाठी आसाम पोलिसांचं पथक मुंबईत. महाराष्ट्र सायबरकडून देखील गुन्हा दाखल. मोफत योजनांमुळे लोकांमध्ये काम करण्याची इच्छा नसते. सुप्रीम कोर्टाकडून नाराजी व्यक्त. मोफत रेशन आणि पैसे वाटण्याच्या योजनांवर नाराजी व्यक्त. इंग्लंड विरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना. शुभमन गिलचं नाबाद शतक तर श्रेयस अय्यरची नाबाद अर्धशतकी खेळी. 2 गडी गमावत भारताची धावसंख्या 200 पार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.